नमस्कार, मी संकेत कोर्लेकर. 17 मार्चला मी व्हिडिओ अपलोड केला होता की विवियाना मॉल समोरून iPhone 16 Pro Max माझ्या हातातून हिसकावून चोरीला गेलेला आहे. तर त्याच्यावरती मला असंख्य जणांचे कमेंट्स आले, खूप मेसेजेस आले की दादा तुमचा फोन मिळाला का, सर तुमचा फोन मिळाला का, माझा आजच गेला फोन चोरीला, माझा 15 दिवसांपूर्वी चोरीला गेला. तर त्या सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, माझा फोन आजही मला सापडलेला नाहीये. मी रोज दर एक तासांनी चेक करतो फाइंड माय आयफोन वरती. तर आजही माझा फोन भिवंडीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आहे, पण मला तो फोन सापडलेला नाहीये. पण माझा पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे. ते मला खूप सहकार्य करतायत. इव्हन रोज पोलीस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, रोज मी त्यांना अपडेट देतो, ते देखील मला अपडेट देतात. आणि मला खूप विश्वास आहे की पोलीस माझा फोन नक्कीच शोधून काढतील. पण मुद्दा हा आहे की हा चोर सापडण्यासाठी किंवा ही टोळी पकडण्यासाठी उशीर ह्यासाठी होतोय कारण त्याचा आपल्याला चेहराच माहिती नाहीये. आणि चेहरा माहित नाहीये कारण विवियाना मॉल समोर ब्रिजवरती आजही एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. मी महानगरपालिकेला विनंती करतो किंवा कॅमेरे बसवणं हे ज्या विभागाचं काम असेल त्या विभागाला विनंती करतो की प्लीज तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. कारण माझा फोन जेव्हा चोरीला गेला तेव्हा त्यांच्या तोंडाला काहीच त्यांनी मास्क वगैरे बांधलं नव्हतं, ते मोकाट सुटलेत. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला कॅप्चर करायलाच कोणी नाहीये. त्यामुळे त्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालेला आहे. तुम्ही जर का एक सीसीटीव्ही कॅमेरा जरी बसवला तरी सुद्धा त्यांच्या मनात थोडीफार का होईना पण भीती निर्माण होईल. आणि ती भीती निर्माण होणं गरजेचं आहे. कारण आज 20,000चा फोन जावो किंवा 1,70,000चा फोन जावो, प्रत्येक जण आपल्या कष्टाच्या कमाईने तो फोन घेत असतो. मला सांगायला अजिबात लाज वाटत नाहीये, पण 24 महिन्याच्या EMI वरती मी तो फोन घेतला होता. 1 महिना फक्त फोन वापरून झाला होता. आता पुढचे 23 महिने मला एवढा मोठा EMI भरायचा आहे. तो कुणासाठी भरतोय मी हेच मला कळत नाही, कारण माझ्याकडे माझा फोनच नाहीये वापरायला. मी सामान्य जनतेला सुद्धा विनंती करतो की तुम्ही खूप काळजी घ्या ह्या सगळ्या गोष्टीची, कारण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रिक्षेत बसताय तर सेकंडरी फोन कॅरी करा किंवा बाहेर सोन्याच्या वगैरे गोष्टी हातात घालून तुम्ही फिरू नका. मला माहिती आहे फोन वगैरे चोरीला जाणं ही काही मोठी गोष्ट नाहीये. महाराष्ट्रात खूप मोठे मोठे गुन्हे घडतात, पण प्रत्येकाच्या कष्टाची कमाई असते ती. पण प्रत्येक जण आपापल्या आठवणी असतात त्यामध्ये, प्रत्येक जणाचे कॉन्टॅक्ट्स असतात. आणि जर का अशीच लूटमार सुरू राहिली, त्यांना कुणाचं भयच राहिलं नाही, तर मग असंच सुरू राहणार आणि हे पुढे असंच वाढत राहणार. ह्याला जर का आळा नाही घातला तर माझी आज लूटमार झाली आहे, उद्या दुसऱ्याची कोणाची तरी आणि सुरूच राहणार आहे अशीच. त्यामुळे प्लीज विनंती करतो, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा. त्यामुळे खूप जणांची हेल्प होईल, पोलिसांची मदत होईल, त्यांना चोर पकडणं, टोळ्या पकडणं खूप इझी जाईल. सर्व नागरिकांच्या वतीने मी विनंती करतोय, याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत माझा फोन सापडत नाहीये तोपर्यंत लोकांना अवेअर करण्यासाठी मी अशा व्हिडिओ करतच राहीन. पण आता हे मत मांडणं जास्त गरजेचं आहे. थँक्यू.